एनडीए सरकारचा आज शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ। मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 30 जणांच्या समावेशाची शक्यता। केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद असल्याची माहिती। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच। एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला स्थान नाही। प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपदासाठी अद्याप फोन नाही। कोकण मराठवाडा मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता। राणे आणि भागवतकरांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची माहिती। आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण, मात्र राज ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार नाहीत। भाजप खासदार पियुष गोयल यांना केंद्रात अर्थमंत्री पदाची जबाबदारी। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 6 नेत्यांना पीएमओ कडून फोन। पियुष गोयल, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवलेंची केंद्रात मंत्रिपदासाठी वर्णी। मोदी शेवटी कुबड्यांवर आले। एनडीएच्या नावाच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली। सामनातून नरेंद्र मोदींवर हल्ला। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार। जिरीबाम जिल्ह्यात 2 संशयित अतिरेक्यांनी 2 पोलीस चौक्यांसह 70 घरं जाळली। मान्सून मुंबईत दाखल झाल्याची हवामान विभागाची माहिती। निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल। सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोने प्रतितोळा 1400 रुपयांनी स्वस्त। सोने प्रतितोळा 71,500 रुपयांवर। रक्षा खडसेंची मंत्रिमंडळात वर्णी लागताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष। मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून लाडू वाटून जल्लोष। विधान परिषद निवडणूक मतदानाची वेळ वाढवली। निवडणूक आयोगाकडून मतदान वेळेत 3 तासांची वाढ। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी होणार मतदान। मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात। मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे पेरणीला आणि लागवडीला सुरुवात। मुंबईसह ठाण्यात पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग। सखल भागांसह रस्त्यावर पाणीच पाणी। महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी कामांची पोल। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा। वसई विरारमध्ये आज पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी। पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर साचलं पाणी। पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोन। पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। 11 जून पर्यंत हवामान खात्याकडून पालघरसाठी येलो अलर्ट। कोकण रेल्वे मार्गावरील 3 जलद एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादरपर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकावरील इंटरलॉकिंगच्या कामामुळे एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार। शपथविधी आधी राजघाटावर जाऊन नरेंद्र मोदींनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। तर संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी घेणार शपथ। तरंगताना दिसून आले।